साठी खूप छान छान कार्यक्रम घेऊन येतोय. वर्ष सव्वा वर्ष होत आलं आहे पंच जागृती मंच तयार होऊन. आणि या मंचाने आपल्याला खूप छान कार्यक्रम दिलेत. सगळे आपल्या समाजातलेच काही आर्टिस्ट लोक, शिल्पकार लोक, त्याच्यानंतर डॉक्टर, वेगवेगळ्या विषयातले डॉक्टर, तज्ज्ञ असे आपण लोक या मंचावर उपस्थित करून देतो आहे. आणि आपल्याला त्याच्या अनुषंगाने खूप वेगळी माहिती, वेगळं नॉलेज, वेगळं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत आहे. खूप छान कार्यक्रम आणि खूप छान उपक्रम हा पंचायत जागृती मंचाने सुरू केला आहे. पवार सर, डॉक्टर अनिल मंगलवार सर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू झाला आणि हळूहळू आमच्यासारखे अनेक कोऑर्डिनेटर्स यात जोडत गेले. याच्यावर आतापर्यंत 3-4 मोठे मोठे कार्यक्रम झाले. नागपूरमध्ये एक झाला, आता मूलमध्ये एक झाला. अजून आपण असे मोठमोठे कार्यक्रम घेऊया. नागपुरात आम्ही अजून एक मोठा ग्रुप तयार करतो आहे, वेगवेगळ्या एरिया वाईज ग्रुप तयार करतो आहे. आणि आमचा असा एक प्रयत्न आहे की जसा आम्ही नागपूरचा इतवारीतला मठ आहे, तो नागपुरातल्या सगळ्या लोकांना तो जवळ नाही पडत. त्याच्यामुळे एरिया वाईज जसं उत्तर, दक्षिण, पश्चिम ज्या ज्या भागात जे लोक राहतात त्यांचा एक ग्रुप तयार करायचा आणि त्या त्या एरियात एक छोटे छोटे कार्यक्रम घेत राहायचे. आणि या जागृती मंचाचे जे जो उद्देश आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा, हा असा आमचा एक उद्देश सुरू आहे. एक उपक्रम आम्ही हा सुरू केला आहे. आता थोडा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि 10वी-12वीची परीक्षा, 10वी-12वीच्या परीक्षेमुळे आम्ही थोडस कार्यक्रम मंदावलेला आहे. नाही तर आमचा विचार होता याही सेशनमध्ये कार्यक्रम घ्यायचा. पण 12वीची एक्झाम झाली की आम्ही लगेच एक 10वी आणि 12वी ज्यांची मुलं आहेत स्पेशली त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं, करिअर मार्गदर्शन मिळावं, किंवा त्यांनी पुढे जाऊन कुठला त्यांच्या भविष्यासाठी कुठली स्ट्रीम निवडावी, आर्ट घ्यावं, कॉमर्स घ्यावं, सायन्स घ्यावं, सीए घ्यावं, किंवा याच्या व्यतिरिक्तही खूप वेगवेगळ्या वाटा आणि करिअर आता झालेल्या आहेत की तुम्हाला गरज नाही की तुम्ही डिग्रीज घेतली पाहिजे. त्याच्या अशा अनेक व्यावसायिक उपक्रम सुरू झालेले आहे विद्यापीठामार्फत आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मार्फत. तर ते पण जे मुलं 12वी घेऊन आरामात स्वतःचं करिअर घडवू शकतात आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. तर असा आमचा एक विचार आहे आता 12वीची एक्झाम झाल्यानंतर. फक्त सगळ्यांच्या रिस्पॉन्सची एक गरज आहे, प्रतिसादाची गरज आहे. असे विषय खूप छान होता महिला दिनासाठी आणि खूप आधीपासून मंगलवार सरांनी याची ऍडव्हर्टाईज दिली होती. आताही मी ग्रुपवर टाकलं, सगळ्या जीवनबोधवर टाकलं. बाकीच्या जो नवीन एक ग्रुप झाला आहे परत महिलांचा त्याच्यावर टाकलेला आहे. तर आता मी विनंती करते अकोजर सरांना की त्यांनी आनंदी माता आनंदी कुटुंब या विषयावर सुरुवात करावी आणि त्यांचे विचार मांडावेत. आणि आपल्याला त्याच्याबद्दल जे काही प्रश्न असेल ते महिलांनी नंतर हळूहळू विचारावे त्यांना. ठीक आहे. सो मी अकोजर सरांना विनंती करते. सरांना नमस्कार. आजचा हा कार्यक्रम एक महिला दिनानिमित्त आपण आयोजित करत आहोत. आनंदी माता आणि आनंदी कुटुंब. शेवटी आपलं जे सर्व काही जे जीवन आहे हे आपलं जीवन आपण कसं आनंदी करायचं याच विषयाच्या भोवती आपलं जीवनाची परिक्रमा सुरू आहे. तर याच्यात सर्वात महत्वाचा घटक जो आहे ती आई आहे, माता आहे. प्रत्येक कुटुंबात ज्या कुटुंबाला आनंदी माता, ज्या कुटुंबात आनंदी माता आहे ते कुटुंब नक्कीच आनंदी राहील. त्याचप्रमाणे ती आई कशी आनंदी राहील याचा सुद्धा सर्व कुटुंबातील प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. तर आपण या सेशनमध्ये बरेच बारीक सारीकचे मुद्दे आहेत त्याचा आपण करूया, चर्चा करूया. आनंदी माता आनंदी कुटुंब, आईचे मानसिक स्वास्थ्य आणि तिचा आनंद हा कुटुंबाचा खरा पाया असतो. आई आनंदी असेल तर तिचे मूल आणि संपूर्ण कुटुंब आनंदी, समृद्ध आणि संतुलित राहते. पालकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो.
वॉशिंग्टन DC मधील एक अग्रगण्य संशोधन संस्था चाइल्ड ट्रेड्स त्यांनी 2018 मध्ये केलेल्या एका अभ्यासात अशी माहिती दिली की पालकांचे स्वास्थ्य हे मुलांच्या स्वास्थ्याचे सर्वात प्रबळ पूर्वसूचक असते. त्याच्या संशोधनातून असे दिसून आले की कुटुंबाची मिळकत, कुटुंबाची संरचना, पालकांची शैक्षणिक पातळी आणि त्या मुलांचे लिंग, वय किंवा धर्म अशा इतर अनेक घटकांपेक्षा पालकांच्या स्वास्थ्याचा मुलांच्या स्वास्थ्याशी जास्त घनिष्ठ संबंध असतो. जवळपास 85% संबंध जो आहे पालकांच्या स्वास्थ्याचा मुलांवरती होतो. आपल्या ज्येष्ठांना हे पोषणाकरता जे वातावरण आहे ते त्याला इपिजेनेटिक्स म्हणतात, पाश्चात्य जनुकशास्त्र. हा शब्द प्रयोग वापरला नसेल, आपल्या वडीलधाऱ्यांनी कदाचित पश्चात जनुकशास्त्र और इपिजेनेटिक हा शब्द प्रयोग वापरला नसेल, तरी त्यांच्या माणसांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची त्यांना नक्कीच माहिती असावी. उदाहरणार्थ, प्राचीन आयुर्वेदिक लिखाण चरक संहितेमध्ये एक विभाग आहे, गर्भणी व्याकरण, म्हणजे गुणांचा विकास. व्हॉट टू एक्सपेक्ट वेन यू आर एक्सपेक्टिंग, गरोदरपणी काय अपेक्षित आहे, या पुस्तकाची ताडाच्या पानावर लिहिलेली आवृत्ती म्हणता येईल. त्यातल्या एका श्लोकाचा अर्थ आहे, तेलाने काठोकाठ भरलेले भांडे जर एकही थेंब न सांडता न्यायचे असेल तर प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागेल. गरोदरपणात स्त्रीची काळजी घेण्याची आणि संगोपन करण्याची किती आवश्यकता असते हे या श्लोकातून समजते. त्या प्राचीन लिखाणाबद्दल विशेष गोष्ट म्हणजे ते तितकेच शरीरशास्त्रावर लक्ष केंद्रित करते, तितकेच ते अगोदर मातेच्या सभोवतालच्या वातावरणावरही केंद्रित करते. गर्भधारणा झाल्यानंतर घेण्याच्या काळजीबद्दल जे लिहिले आहे त्यात खाणे, आहार, दिनचर्या आणि नित्यकर्म, विहार आणि औषध याचा उल्लेख आहे. गरोदर स्त्रीसाठी प्रत्येक महिन्यातील आहाराचे पथ्य, मालिश आणि व्यायामाचे प्रकार हे हवेची गुणवत्ता, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, सुवास आणि अगदी कोणते संगीत ऐकले पाहिजे याचेही वर्णन केले आहे. तणावामुळे आपल्यात जडपणा निर्माण होऊ शकतो, परंतु आपण तो ताण कमी करू शकतो आणि परिणामी खूप मुख्य वाटू शकते. तणाव दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे हसणे. वारंवार हसा, एकमेकांना हसा, स्वतःवर हसा. जीवनावरती अशी जर परिस्थिती आली तर त्याचा किती परिणाम होऊ शकतो. म्हणजे दुष्काळाच्या सुरुवातीला जे बालक जन्माला आले त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती, पण दुष्काळाच्या अंतिम वयापूर्ण भेदबदून ज्या आई गेल्या त्यांच्या बालकाच्या समस्यांचा फार गंभीर परिणाम झाला. असे आढळले की ज्या मातांची जास्त आणि कमी वर्षाच्या मुलांना जन्म दिला आणि त्याच्या डोक्याचा परीघ लहान होता, त्यांना असे वाटते की त्या बालकाच्या आयुष्यात अनेक दशकानंतर समस्या उद्भवल्या. जेव्हा उपासमारीतील बालके लहानांची मोठी होऊन 50 किंवा 60 वर्षाची झाली तेव्हा त्यांना अधिक प्रमाणात स्वास्थ्य समस्यांना तोंड द्यावे लागले. उदाहरणार्थ, दुष्काळात जन्मलेल्या बालकांना त्याच्या साठीत पोहोचल्यावर दुपटीहून जास्त प्रमाणात हृदयविकाराचा त्रास होता. या लोकांमध्ये दुष्काळानंतरच्या काळात जन्मलेल्या पेक्षा लठ्ठपणाचे प्रमाण जास्त होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात उपासमारीच्या कालावधीत जन्मलेल्या बालकांचे इस्पितळात भरती होण्याचे प्रमाण जास्त होते. शास्त्रज्ञांनी असे भाकीत केले की कमी विकसित झालेल्या आकलन शक्तीमुळे त्यांना व्यावसायिक कारकिर्दीतही त्रास झाला. शरीराने जणू काही गर्भातील काही जनुके बंद केली आणि नंतर काळ समाप्त झाला तरी ते पुन्हा कधी चालू झाले नाही. तर एकंदरीत या बालपणात आईच्या गर्भधारणेच्या काळात ती कशी तिची परिस्थिती असते त्याप्रमाणे या बाळाचं पूर्ण जीवन प्रभावित होते. बघा, त्या 50-60 वर्षाची झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास व्हायला लागतो. त्यांची वाढ, त्यांच्या मेंदूचा परीघ लहान झाल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती चांगली राहत नाही. त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण व्यावसायिक जीवन त्यांचं प्रभावित होतं. अशा अनेक गोष्टी चा आपला अभ्यास जर झाला तर
तर आपल्याला चांगलं जीवन जगणे आणि चांगल्या जीवनाला मार्गदर्शित करणे हे शक्य होतं. इतकेच नाही तर त्या उपासमारीच्या हिवाळ्यात त्रास भोगलेल्या स्त्रियांच्या नातवंडामध्येही हे दुष्परिणाम हस्तांतरित झालेले दिसून आले. बघा, याचा परिणाम हा 2-3 पिढ्यांपर्यंत चालू आहे. 3 पिढ्यांपर्यंत हे जनुक जे प्रभावित झाले तिथपर्यंत त्याचा प्रभाव चाललेला आहे. जर आपण पूर्ण फॅमिली पॅटर्न जर घेतलं तर आपल्या पूर्ण फॅमिलीला मार्गदर्शित करण्यासाठी किंवा यांना सुस्वास्थ्य आणि सुजीवन जगण्यासाठी इतक्या प्रमाणात आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. आणि हे जर आपल्याला एकदा लक्षात आलं की त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनात सुसंस्कृतपणा, काळजी घेणे, या सर्व गोष्टी आपण स्वीकार्य करू शकतो. त्या उपासमारीच्या हिवाळ्यात जन्मलेल्या बालकांवर परिणाम झालाच आणि नंतर जेव्हा शांती आणि भरभराट होती तेव्हा जन्माला आलेल्या त्यांच्या पुढील पिढीतील बालकांवरही त्याचा परिणाम झाला. म्हणजे त्या स्ट्रेसफुल जीवनामध्ये, त्या दुःखद जीवनामध्ये त्या मातेकडून त्या बालकांवरती जे काही परिणाम झाले, जीन्स मध्ये परिणाम झाले, जनुकांवरती पुस्तक लिहिलेलं आहे, सायन्स, त्याच्या सायन्स मध्ये फार मोठ्या प्रमाणात पाश्चात्य समाजामध्ये, पाश्चात्य सायंटिस्ट फार मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आणि ते आपलं जे वैदिक काही हरकत नाही. तोपर्यंत मी सगळ्यांना एक कविता म्हणून दाखवते. बहुतेक ग्रॅज्युएशनला आहे मला मध्ये एक कागद सापडला, त्यावर कविता आहे महिला दिनाच्या निमित्ताने. ठीक आहे, काकाईपर्यंत आपण एक कविता म्हणू. कवितेचं नाव आहे अजून वादळ उठले नाही आणि कवितेचे लेखक आहे ज्योती लांजेवार. खूप छान वाटली मला ही कविता म्हणून मी ती लिहून काढली. मध्ये मी एक इन्व्हेस्टिगेशन करताना मला एक कागद सापडला आणि त्याच्यावर ही कविता होती. सखे आभाळाचे पंख छाटले तरी तुझ्या मायेचे तळे आटले नाही. ढगाच्या काळजात तुझ्या इतके जन्माचे हुंदके दाटले नाही. म्हणजे इतकं दुःख असतं की आभाळात सुद्धा इतकं पाणी नसेल जेवढं तिच्या काळजात हुंदके असतात. आयुष्य रोज चिंध्या झाले तुझ्या इतके कोणी फाटले नाही. हप्त्या हप्त्याने श्वास घेताना सूर्यालाही काही वाटले नाही. म्हणजे तो सूर्यही काही करू शकत नाही. सगळ्या जगभर प्रकाश पसरवणारा सूर्य स्त्रीच्या आयुष्यातला काळोख दूर नाही करू शकत. नेक्स्ट टाइम सोयी सारेच बदलले तरी तू शब्दांचे दुकान थाटले नाही. रोज रात्री मरण जगताना असे एकही स्मशान भेटले नाही. म्हणजे रोज सोयीनुसार सगळं बदलत असतं पण तू सगळ्या गोष्टी बोलून दाखवू नाही शकत. आणि रोजच तुला असं म्हणजे रोजच मरण यातना भोगते तू, पण असं एक स्मशान भेटत नाही की जे तुला घेऊन जाईल, तुझ्या वेदनांचा अंत करेल. घामाचे तेज कणाकणात पण इथे काळोखाला डोळे फुटले नाही. ओंजळी भरभरून दिल्या दानाला शिव्या शापांचे ग्रहण सुटले नाही. स्त्री सतत देत असते कुटुंबासाठी, स्वतःसाठी सतत झिजत असते, पण तरीही तिला शिव्या शापांचे ग्रहण सुटले नाही. काही महिलाही असतात महिलांना नावं ठेवणाऱ्या, तर कधी कुटुंबातले असतात. तोडीन म्हटले पती तुझे माझे, तोडता तोडता तुटले नाही. इथल्या संथ कोमेटल्या पाण्यावर अजून वादळ उठले नाही, अजून वादळ उठले नाही. तर असं हे स्त्रीचं आयुष्य असतं की आपण तिच्याशी कुठलंही म्हणजे तिचं नातं तोडू शकत नाही कोणाशीच. किती तोडेल म्हटलं ती तोडत नाही. आणि तिचं जे आयुष्य सुरू आहे त्याच्यावर अजूनही वादळ उठले नाही. अजून एक स्त्री इतकी सबला झाली पण तेवढी सक्षम नाही झाली की ती तिच्याच कुटुंबासोबत भांडू शकेल. तर ठीक आहे, अकोजवार सर जॉईन झाल्या परत तेवढ्यात मी माझी कविता सादर केली. धन्यवाद. सुधीर सर. छान छान, फार छान, फार छान, छान कविता, फार छान कविता होती. येतोय ना माझा आवाज? हो येतोय. आवाज येऊन हा. अगेन सॉरी फॉर द इंटरप्शन. ही छोटी गोष्ट आपण अष्टवक्राची. येतोय ना आवाज आता? येतोय येतोय. की कोहोड धर्मग्रंथांचा जप करत होते आणि त्यावेळी गर्भवती असलेली सुजाता ते ऐकत होती. कोहोड यांनी एका श्लोकाचा जप करताना चूक केली आणि गर्भातील बाळाने लगेच जोरात लाथ मारली. सुजाता वेदनेने कणली आणि कुऱ्हाडांच्याही ते लक्षात आले, पण त्यांनी आपला जप चालूच ठेवला. पुढे असे झाले की कोहोड यांनी दुसरी चूक केली आणि बाळाने पुन्हा लाथ मारली. कोहोड यांनी संपूर्ण जपात 8 चुका केल्या आणि बाळाने एकही ठोका न चुकता 8ही वेळा लाथ मारली. न जन्मलेल्या मुलाने चुका दाखविल्याचे वडिलांना काही आवडले नाही. कुऱ्हाडांचा अहंकार दुखवला आणि क्रोधाच्या भरात त्यांनी शाप दिला की ते मूल
8 विकृती घेऊन जन्माला येईल. जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याचे शरीर 8 ठिकाणी विकृत होते. अशा प्रकारे त्याला अष्टवक्र हे टोपण नाव प्राप्त झाले. विकृती असूनही अष्टवक्र असामान्य प्रतिभाशाली बालक होता. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी अष्टवक्राने आपले प्रशिक्षण पूर्ण केले आणि सर्वांना ज्ञान देण्याच्या मोहिमेवर निघाला. भटकंती करणाऱ्या या ऋषीची गाढ सम्राट असलेल्या आणि दैवी सुज्ञतेचा शोध घेणाऱ्या राजा जनकाशी पडली. त्या दोघांमधील संवादाचे रूपांतरण अष्टवक्र गीतेमध्ये झाले. यात शेतनीवरील एक असाधारण ग्रंथ आहे, ज्यात 20 अध्यायांमध्ये विखुरलेल्या सुमारे 300 श्लोकांचा समावेश आहे. तर अशा प्रकारे अष्टवक्र जन्माला आले. म्हणजे या गोष्टीवरून हे लागते की जेव्हा बाळ गर्भात असतो तेव्हा काय काय होऊ शकते, काय काय होऊ शकते, तो त्याची जाणीव त्याला होते. तो बाहेरच्या वातावरणातील आईद्वारे काही गोष्टी ग्रहण करू शकतो, ज्ञान ग्रहण करू शकतो, स्पंदन ग्रहण करू शकतो. हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झाले. आपण पुढची पण एक गोष्ट ऐकणार आहोत. अष्टवक्राच्या कथेतून घेण्यासारखे काही मुद्दे, महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, कथेत असे दिसून आले की गर्भाशयात असताना तो शिकत होता. तो केवळ धर्मग्रंथ शिकलाच नाही, तर तो इतका पारंगत झाला की त्याने आपल्या वडिलांच्या चुका दुरुस्त केल्या. दुसरा मुद्दा, गर्भाशयात असताना इतरांनी केलेल्या हेतूप्रती तो ग्रहणशील होता, इतका की त्याच्या वडिलांच्या शापाचा त्याच्यावर परिणाम झाला. पुढील इथे कथेकडे जाताना हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण गर्भाशयातील बाळ काय शिकते, याबद्दल विज्ञान काय म्हणते ते बघणार आहोत. त्याचप्रमाणे अभिमन्यूची एक छोटी गोष्ट आहे, ती सर्वांनाच माहिती आहे. अभिमन्यू हा शौर्याचे प्रतीक होता. किशोरवयीन योद्धा अभिमन्यूची आहे दुसरी कथा, ज्याचे होतात ते महाभारताच्या युद्धातील एका निर्णायक टप्पा होता. अभिमन्यू हा महान योद्धा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाची बहीण राजकुमारी सुभद्रा यांचा मुलगा होता. एके दिवशी दुपारी त्याच्या महालातील एकांतात, त्यावेळी गरोदर असलेल्या सुभद्राला अर्जुन चक्रव्यूह नावाच्या लष्करी रचनेची रहस्यमय सांगत होता. जेव्हा सैन्य अशी रचना करून हल्ला करते तेव्हा ते चक्रीवादळासारखे कार्य करते आणि त्याच्या मार्गातील सर्व काही नष्ट करते. एक कुशल योद्धा गुप्त डावपेच वापरून चक्रव्यूह कसा तोडू शकतो हे अर्जुनाने समजावून सांगितले. परंतु जर त्या योद्ध्याला चक्रव्यूह भेदून बाहेर कसे पडायचे माहीत नसेल तर मृत्यू अटळ असतो. अर्जुनाचे ऐकत असताना सुभद्रा झोपी गेली. आता अशी आहे की गर्भात असताना अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा हे शिकून घेतले, पण सुभद्रा झोपी गेली म्हणून चक्रव्यूह भेदून बाहेर कसे पडायचे हे अर्जुनाला सांगताच आले नाही. त्यामुळे अभिमन्यू फक्त भेद कसा करायचा एवढेच शिकला. अष्टवक्राच्या कथेप्रमाणेच अभिमन्यूच्या कथेतही असे दिसून येते की तो गर्भाशयात असताना त्याने युद्धशास्त्राचे ध्यान आत्मसात केले आणि त्याला आयुष्यात नंतर ते आठवले. अष्टवक्र आणि अभिमन्यू हे दोघेही आपापल्या क्षेत्रात असामान्य प्रतिभाशाली होते. दोघांनाही एका उदात्त प्रारब्धासाठी तयार केले होते. या सर्व कथा अनेक प्रश्न निर्माण करतात. गर्भ जगाविषयी काय शिकतो? पालक हे केवळ जनुकीय दाता आहेत की त्यापेक्षा काही अधिक आहे? गर्भाला आधीपासूनच काही माहिती असते का? यावर काही वैज्ञानिक संशोधन आहे का? बघा, ही आपली जी उत्कंठा आहे ती म्हणजे माणसाचं जीवन जेवढं बाह्य गुणावरती आपला अवलंबून आहे, पण हे आंतरिक गुण जर आपण बघितले, हे आंतरिक विकास कसा होतो त्याच्याप्रमाणेच आपलं जीवन घडते. आणि हा आंतरिक विकास जर आपला व्यवस्थित असला तर त्याचा परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावर होतो, पूर्ण कुटुंबावर होतो, पिढ्याने पिढ्या होतो. म्हणून याबाबतचं ज्ञान आपल्या सर्वांना असणं गरजेचं आहे. आणि एवढी जर आपण काळजी घेतली तर आपलं आयुष्य हे फार समृद्ध, सुखी, समृद्ध होण्यास काही त्याला अडथळे नाही. बाळा त्याच्या पहिल्या रडण्या आधी काही माहिती असते का? एक विज्ञान सायंटिस्टचा एक टॉक आहे. विज्ञान वार्ताहर आणि लेखिका आणि मर्फी पॉल यांनी टेडवर एक भाषण दिले, ज्यामध्ये तिने गर्भाशयात असताना त्याच्या चव आणि गंध कसा विकसित होतो हे दर्शविणारे संशोधन उद्धृत केले. ती म्हणाली, एका प्रयोगात गरोदर महिलांच्या एका गटाला त्याच्या 3ऱ्या महिन्यात 3ऱ्या तिमाहीत भरपूर प्रमाणात गाजराचा रस प्यायला सांगितले, तर दुसरा गरोदर महिलांच्या गट फक्त पाणी प्यायला. 6 महिन्यानंतर महिलांच्या अर्भकांना गाजराच्या रसात मिसळलेले धान्य दिले गेले.
आणि ते खाताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे निरीक्षण केले गेले. गाजराच्या रसाचे प्राशन करणाऱ्या महिलांच्या बालकांनी गाजराच्या रसात मिसळलेले धान्य जास्त प्रमाणात खाल्ले आणि असे दिसून आले की ते आवडीने खात होते. तर बघा, आई जे खाद्य खाते त्या खाद्याची चव त्या बालकाला पहिलेच होऊन जाते, गर्भातच होऊन जाते. त्याच्यामुळे तो जेव्हा त्या प्रकारचं खाद्य खाल्लं त्याला त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता, ते आवडीने खात होते. प्रसूती आणि स्त्रीरोग शास्त्राने सुरक्षित जन्म, मातेचे आरोग्य आणि बाल विकास यावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित केले. गर्भाशयात घालवलेल्या काळाचा बाळाच्या आरोग्यावर दीर्घकाळपर्यंत होऊ शकणाऱ्या परिणामाबद्दल फारसे संशोधन करण्यात आलेले नव्हते. परंतु 1989 मध्ये ब्रिटिश चिकित्सक आणि इपिडिओलॉजिस्ट रोग परिस्थिती शास्त्रज्ञ डेव्हिड बार्कर यांच्या लेन्सेट जर्नल मधील एका शोध निबंधानंतर ते सर्व बदलून लागले. हार्टफोर्डशायर ब्रिटन येथील 5654 पुरुषांच्या माहितीचा अभ्यास करताना त्यांना आढळून आले की त्यांचे वजन जन्माच्या वेळी सर्वात कमी होते आणि पहिल्या वर्षाच्या अखेरीसही वजन सर्वात कमी होते. त्याच्यात हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. बघा, या वजनाचा सुद्धा पूर्ण आयुष्यावर कसा परिणाम झाला हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले. तर एकंदरीत या पूर्ण आपल्या आतापर्यंतच्या चर्चेमध्ये एक गोष्ट आपल्याला निष्कर्षापर्यंत आपल्याला येता येईल की मातेची जबाबदारी आहे. मातेला, त्या आईला पोषक वातावरण निर्माण करून सर्व कुटुंबानी त्याला सहकार्य कसं करायचं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. की तिची काही एकटीची जबाबदारी नाही, परंतु ह्या मातेला आपण आनंदी कसं ठेवणार ही जबाबदारी पूर्णतः आपल्या कुटुंबाची आहे. म्हणून माताची आहे ही आनंदी माता पूर्ण समाजाला आनंदी, पूर्ण देशाला आनंदी करू शकते, पूर्ण कुटुंबाला आनंदी करू शकते. म्हणून ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. या लहान लहान गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो, म्हणून आईच्या आनंदाला आपल्या परिवारामध्ये महत्व देण्याची फार गरज आहे. आता आपण मातेचं जीवन जर बघितलं तर आपल्या कुटुंबामध्ये ती नेहमी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत कोणाची सर्वांची काय म्हणतो काळजी घेत असते. जेवणापासून, आंघोळीपासून सर्वांची ती काळजी घेते. तिची पण काळजी घेणं हे आपल्या आपल्या मुलांचं, पतीचं, सर्वांचे कर्तव्य आहे. पण ही काळजी घेताना आपण हे नैसर्गिकपणे काळजी घेतल्या गेली पाहिजे. त्यामुळे ती आनंदी राहील, तिच्यावर कोणता ताण येणार नाही. नाहीतर बरेचदा काय होतं, बरेचदा जर आपण जसं बघितलं, कारण मुलं मोठे झाल्यावर सुद्धा जर आई ताणतणावात असेल, मुलांची ग्रोथ जी आहे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष या काळात जी आहे ही ग्रोथ फार सेन्सिटिव्ह असते. जर मुलं 3, 4, 5 वर्षाची असले त्या काळात जरी आई जर तणावात असली तरी त्याचा व्यापक परिणाम या मुलांवरती होतो. म्हणून हे जे कुटुंब आहे, आई मातृत्व आहे, ही ब्रॉड व्याख्या आहे, हे कुटुंबवत्सल व्याख्या आहे. याच्या मार्फतच हे सर्व आपलं जीवन समृद्ध होणार आहे, जीवन आरोग्यवर्धक होणार आहे, ज्ञानतुल्य होणार आहे. म्हणून याचा विचार आपण सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठी हे जे पुस्तक आहे, मी आज हे जे काही प्रेझेंटेशन दाखवलं, हे जे हार्टफुलनेसचे गाईड आहे, त्यांचं पुस्तकातून फार महत्वाचं हे जे पुस्तक आहे, आध्यात्मिक व्यक्तींनी लिहिलेलं जरी असलं तरी हे पुस्तक हे फार सायंटिफिकली लिहिलेलं आहे. एवढं सायंटिफिकली लिहिलं आहे की जगामध्ये जेवढे संशोधन झाले आहे बालकांवरती आणि मातेंवरती, या पुस्तकामध्ये खूप छान पुस्तक आहे. 328 पेजेसचं पुस्तक आहे. मराठीत आहे पुस्तक, इंग्रजीत पण आहे. पण हे मराठी पुस्तक मी वाचल्यानंतर असं वाटलं की हे पुस्तक प्रत्येकाने वाचण्याची गरज आहे. कारण काय होतं, बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान आपल्याला नसतं. त्या अज्ञानामुळे बऱ्याचशा आपल्या कौटुंबिक चुका होतात आणि त्या चुकांचे छोटे छोटे परिणामही भविष्यात व्हायला लागतात. आणि हा एक आनंदाचा क्षण असतो. जे कुटुंब सधन आहे, चांगल्या परिस्थितीत आहे, त्यांनाही काळजी घेणं जिथे शक्य आहे त्यांनी नक्कीच काळजी घ्यावी. कारण असं म्हटलं जाते की छोट्या छोट्या गोष्टींमुळे या गर्भावर इतका परिणाम होतो की त्याचा 3 पिढ्यांपर्यंत परिणाम होतो. आपण ते जे डच हंगरची कहाणी पाहिली, कारण हे आपण आज सधन परिवारात आहोत, आपल्याला कदाचित तेवढं गांभीर्य जाणवणार नाही, तेवढं जाणवणार नाही. मेळघाट सारखी स्थिती बघा,
मेळघाटमध्ये बालमृत्यू प्रमाण खूप आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. तर तिथे काही लोक जाऊन ती सेवा देऊन राहिलेले आहे. पण आपण जर सधन समाजातले आहोत, सधन कुटुंबातले आहोत, आपण जर ही काळजी घेतली तर आपल्या पोटी निर्माण म्हणजे मुलं जे आहे ते फार सधन होऊ शकतात, त्यांची बौद्धिक क्षमता चांगली होऊ शकते, त्यांचं आरोग्य चांगलं होऊ शकते. तर एकंदरीत या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मला एवढंच एक मेसेज सर्वांना कन्व्हे करायचा होता की अशा प्रकारचं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. अशी चांगले चांगले पुस्तकं वाचले पाहिजे, जेणेकरून आपण जे काही नक्की. घडवत आहोत ते चांगलं व्हायला पाहिजे. आणि एक महत्वाचा पुन्हा एक आहे की ही जे काही चर्चा आहे हे फक्त मोठ्यांनी, आई वडिलांनी, आजी आजोबांनी यांनीच ऐकली नाही पाहिजे. हे आपल्या मुलांना पण ऐकू द्या. आपले जे लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा ही गोष्टी ऐकू द्या. जसं अष्टवक्राची गीता आहे, अभिमन्यूची गीता आहे किंवा अशा काही हिस्टॉरिकल गोष्टी आहे की त्यांच्या कानावर पडणं फार आवश्यक आहे, जेणेकरून नैसर्गिकपणे त्यांना या गोष्टीबद्दल कुतूहल वाटेल आणि ते सुद्धा त्याचं आचरण करण्यासाठी पात्र होऊन जाईल. आता आपल्या गडचिरोलीच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कदाचित माहिती असेल, सर्च नावाची एक संस्था आहे. तिथे डॉक्टर बंग नावाचं म्हणजे दोघे पती पत्नी आहे, तुमचे डॉक्टर आहेत. आपले किती 1980 साली ते गडचिरोली जिल्ह्यात आले आणि त्यांनी आदिवासी समाजात जाऊन हे बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट मला याच्यासाठी सांगावीशी वाटते की फार नाविन्यपूर्ण ती गोष्ट आहे. कारण त्यावेळेस ते आदिवासी लोक डॉक्टरच्या पेशेशी फॅमिलियर नव्हते, पण हे दोघंही नवरा बायको तिथे गेले, तरुण वयात होते, त्यांचा गडचिरोलीला दवाखाना होता, ती आम्हाला माहिती आहे. नंतर त्यांनी सर्च मध्ये ती मोठी संस्था काढली ना, आज ते जगविख्यात डॉक्टर म्हणून झाले आहे. तर त्या काळात ते आदिवासी लोक या सर्च मध्ये येऊ शकत नव्हते, कारण ते हे मोठे सुशिक्षित लोक, त्यांचं ते संस्कृती मॅच नव्हती. मग या डॉक्टर लोकांनी काय केलं, त्यांच्या गावात जसे दंतेश्वरीचं मंदिर होतं तसं मंदिर निर्माण केलं, झोपड्या तयार केल्या, जेणेकरून ते लोक इथं आले पाहिजे. आणि पुन्हा समस्या अशी झाली की या बालमृत्यूच्या काळात ज्या गर्भधारणी आपल्या माता होत्या त्यांचं आरोग्य फार महत्वाचं होतं. तर त्यावेळेस तिथं त्यांच्या दाई होत्या आणि त्यावेळेस तिथे असा एक ताप येत होता, एक फिवर येत होता की तो जर फिवर झाला तर ते मुलं ते भ्रूण म्हणजे तो मृत्यू होणारच होता, तो ताप जर आला. कारण त्याच्यावरती कोणतंच मेडिसिन नव्हतं, त्यांच्यापर्यंत औषध पोहोचत नव्हतं. मग या डॉक्टर कपिलांनी काय केलं की त्या दाईंना ट्रेनिंग देणं सुरू केलं. मग त्या दाई अशिक्षित होत्या, त्या दाईंना शिकवायचं कसं, तर त्या हार्टच्या पल्स मोजायच्या. मग हार्टच्या पल्स मोजायच्या कशा, 1 2 3 4 5 त्यांनी कधी ऐकलंच नव्हतं. मग त्यांना शिकवायचं कसं, मग त्यांनी एक छान तंत्र शोधून काढलं. त्यांनी एक मण्याची एक आपली प्लास्टिकची एक रिंग हे असते ना, वायर असतो, त्या वायरमध्ये आपण मनी टाकतो ना, असते आपल्याकडे, आपण पाहिलेच, त्या मनी टाकले त्याच्यात. त्या मण्यांमध्ये सर्व 100 मनी टाकले. 72वा मनी जो होता तो लाल रंगाचा ठेवला, बाकी सर्व मनी जे होते ते सर्व पांढरे ठेवले. त्या दाईला सांगितलं, दाई तू अशी त्याच्या नस पकड आणि ठोके मोज. हा जो लाल रंगाचा मनी जर इकडे गेला, सरकला, तर तू त्याला हे औषध दे. म्हणजे तिथं काहीही समजण्यासारखं नव्हतं, तिथं सुद्धा अशा प्रकारे शिक्षण पोहोचवलं गेलं. आणि मग काय झालं, ते प्रत्येक घरी त्या दाई जायच्या आणि ते पल्स मोजायच्या आणि ते 72 नाही झालं तर औषध द्यायचं नाही. पण तो 72वा मनी जो होता, तिला 72 समजत नव्हतं, तिला फक्त मनी सरकवायचं समजत होतं. जप करणाऱ्या वगैरे आपल्या पहिल्याच्या फक्त मनी सरकवायचा. जिथे त्याचा मनी सरकला त्यांनी ते औषध दिलं आणि त्यावेळी तिथलं बालमृत्यूचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात कमी झालं. आणि आज ते डॉक्टरी औषधाला ते ऍक्वेंट झाले आणि तिथे ते बऱ्यापैकी आता ते समाज समृद्ध होत चाललेला आहे. आणि हे जे काही सायन्स आहे किंवा संस्कृती आहे, हे अशा क्रिटिकल स्थितीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा याचा अभ्यास आपल्या हृदयाला स्पर्श करतो. सधन समाजात तिथे वेगळ्या समस्या आहे नाही आहे, पण सेन्सिटिव्हिटी जी आहे अशा प्रकारची ते तिथं शिकायला मिळते. मेळघाट आहे, मेळघाटमध्ये पण सुद्धा अशा प्रकारचे बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. तर आम्ही एक आत्ताच परवा 8-10 दिवसापूर्वी एक आमच्या कोकणामध्ये एक छोटं खेडा आहे, खूप पुरातन खेडा आहे म्हणतात, 500 वर्षापूर्वी आम्ही सहज केलं होतं. तर तिथे एका जे चांगल्या सायंटिस्ट आहेत ते जवळपास म्हणजे काय म्हणतात एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट होते, त्यांनी एक छोटीशी सांगितली की मेळघाटामध्ये मृत्यूचं प्रमाण का वाढलं. त्याचं कारण काय होतं की जे हे आदिवासी लोक असतात त्यांना कोणत्या जडीबुटी आहे, कोणते पान आहे, काय औषधी मेडिसिन आहे, मेडिसिनल प्लांट जे आहे त्याचं ज्ञान असतं. ते बरोबर ते झाड गाडणार, आपल्या मुलाला देणार आणि त्याचं आरोग्य चांगलं होणार. तर जेव्हापासून तो टायगर प्रोजेक्ट मेळघाटात आला त्याच्यामुळे फॉरेस्टने काय केलं, या सर्व लोकांना तिथं जाण्यासाठी बंदी घातली, जाऊच देत नव्हती यांना.
आता काय न जाता गेल्यामुळे यांना मेडिसिनल प्लांटचा ऍक्सेस बंद झाला आणि मेडिसिनल प्लांटचा ऍक्सेस बंद झाल्यामुळे त्यांना कोणती औषधी त्यांच्या मुलांना तिथं आली नाही, त्याच्यामुळे तिथला बालमृत्यूचं प्रमाण झालं. परंतु ह्या सर्व गोष्टी अशा आपण जर म्हणजे इंटिग्रेट जर केल्या तर समाजाचा पूर्ण अभ्यास होतो आणि मातृत्वाची जी आपली कल्पना आहे हे आपल्या आपल्या कुटुंबामध्ये ही फार मोठी प्रगल्भता आहे. मातृत्व हे कौटुंबिक आहे, म्हणजे आईची सेवा करणे. आणि आपण कुटुंबामध्ये जेव्हा मुलं हॉस्टेलला जातात ना, आपले मुलं तेव्हा काय करतात, ते स्वतःचे कपडे स्वतः धुतात, स्वतः सर्व करून घेतात, पण घरी आले की ते सर्व आईला करावं लागते. पण ते जर त्या आई सोबत असताना जर केलं तर किती आनंद होईल. तर कधी कधी आपल्या मुलांना सुद्धा आईनी आपल्या घरात राहताना या सवयी लावून देणं फार आवश्यक आहे. म्हणजे असंही सांगितलं जातं की जर तुम्हाला चांगलं रिलॅक्स व्हायचं असेल तर आपण योगा करतो, म्युझिक लावतो, घरची छोटे छोटे कामं करा, तुम्हाला खूप रिलॅक्सेशन मिळेल. आपलं स्वतःचं कपाट चांगलं लावून घ्या, आपल्या स्वयंपाकघरात आपल्या पत्नीला आईला मदत करा, हा एकदम रिलॅक्सेशन होऊन जाते. कारण आपण जे काही काम करतो, पुरुषांमध्ये हा एक मोठा भ्रम आहे की आपण फक्त बुद्धिवंत काम करायचे, बुद्धिवंत, बाकीचे जे छोटे छोटे काम आहेत ते नाही करायचे. परंतु ज्या कामात बुद्धी लागत नाही तेच काम फार श्रेष्ठ आहे. कारण जिथं जिथं बुद्धीचा वापर करतो तिथं तिथं ती बुद्धी ताणतणावात येते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की बुद्धीचा खूप वापर केल्याने बोथट होते, बुद्धी बोथट होते. स्पष्ट दाजींनी पुस्तकात लिहिलं, बुद्धी बोथट. आपण का फक्त बुद्धीचाच वापर करणार, पण मग करणार काय? बुद्धीचा वापर न करता सुद्धा आपण आपल्या कुटुंबिक फार चांगले कामं करू शकतो, छोटे छोटे कामं करू शकतो. तर हे सर्व जसं लहान मुलांचा सांभाळ करताना त्यांना सांगितलं की बा या मुलांना एंगेज करा. एंगेज करा म्हणजे आई जर भाजी चिरत असेल तर मुलांनाही थोडं थोडं करू द्या. आपण जर काही संध्याकाळचं जेवण करत असेल, त्याचा मेनू ठरवायचा असेल तर मुलांना त्यात इन्व्हॉल्व्ह करा. म्हणजे ते एंगेज होतो. हा एंगेज होण्याचा जो प्रकार आहे ना, हा इमोशनल इंटेलिजन्सला कार्यान्वित करतो. त्याला एंगेज केलं पाहिजे. तसं आता आपण कोणत्या सुपर मार्केटमध्ये गेलो किंवा मार्केटमध्ये गेलो, कुणा दुकानात गेलो, तर त्याची यादी असते, ती यादी त्यांना वाचायला द्या, त्याच्या किमती त्यांना पाहू द्या, त्या किमतीच्या बेरजा त्यांना करू द्या. म्हणजे काय होईल, कोणता एखादा पदार्थ, कोणता एखादी वस्तू आहे त्याची किंमत काय ते मुलांना कळेल, अंदाज येईल त्यांना. नाही तर आता गहू किती रुपये किलो आहे जर विचारलं तर कोणालाच काही माहित नाही. आई आणते, आम्हाला देते, वडील विकत घेऊन येते, आम्हाला देते, एवढंच आहे. परंतु हे सर्व प्रशिक्षण आपण कुटुंबामध्ये आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबियांना एकत्रितपणे देणं खूप आवश्यक आहे. म्हणून असं म्हटलं जाते की कुटुंब ही अध्यात्माची प्रशिक्षण शाळा आहे. इथंच आपल्याला शिकता येते. आणि अध्यात्म म्हणजे असं नाही की आपण म्हणजे काय भगवे कपडे घाला, भजन पूजन करा आणि मग तिथं जा, असं नाही. आपल्या कुटुंबातच आपलं आध्यात्मिक शास्त्र, एकामेकाशी प्रेमाची संवाद कौशल्य, एकामेकाला मदत करणे, एकामेकाला सहाय्य करणे, एकामेकाचा ताणतणाव कमी करणे, एकामेकाला हसवणे, ह्या प्रकारे तसं कुटुंब मोठं व्हायला लागतं. मग याच्यासाठी काय ज्ञान असलं पाहिजे. मग अशा छोट्या छोट्या सूक्ष्म ध्यानाकडे आपण जातो. बाळाचा विकास कसा होतो, आईचा विकास कसा होतो, तिला कशी मदत केली पाहिजे. फॉरेन कंट्रीमध्ये बेबी सिटिंग टाइम आहे, बेबी सिटिंग टाइम म्हणतात त्याला. त्या सिटिंग टाइम मध्ये काय होतं, आई आणि वडील आपल्या मुलांना 1 तास देतो. फ्रायडे म्हणजे मंडे टू संडे जर असेल तर 1 तास, एक दिवस आई देणार, 1 तास वडील देणार, त्याच्यासोबत बसणार 1 तास, त्याचा अभ्यास घेणार, त्याची हितगुज करणार, त्याच्याशी बोलणार, त्याची संवाद साधणार, असा कॉन्सेप्ट आहे. आणि जे फॉरेन करून काही लोक आले, माझे प्रोफेसर होते PhDचे, ते आम्हाला सांगायचे असं आमचा. आणि ते भारतात परत आल्यावरही ते फॉलो करायचे. 1 तास माझा, आता आम्ही एकदा लॅबोरेटरीत बसलो होतो, ते मला नाही, माझा बेबी सिटिंग टाइम आहे म्हणे. तरी बरोबर 7 ते 8 आपल्या मुलासोबत बसणार. ते अभ्यास वगैरे नाही, त्या मुलासोबत बसणार, त्याची गप्पा गोष्टी करणार, त्याचं जाणून घेणार, त्याला सांगणार. तर इतकं छान हे पालकत्व जे आहे, हे मातृत्व जे आहे, फार प्रगल्भता आहे. आणि मातेचं महत्व काय आहे, ही जी आई आहे, हा जो अनुभव आहे, हा निसर्गाने दिलेला जो अनुभव आहे, हा फार पराकोटीचा, उत्तम आणि काय म्हणून त्याला, एक दिव्यत्वाची गिफ्ट आहे, ज्याच्यातून हा सर्व समाज चाललेला आहे. म्हणून त्या आपल्या सर्व स्त्रियांना मान सन्मान, त्यांचं ऐकून घेणे, त्यांना निर्णयात सामील करून घेणे. आणि असं म्हणतात की जे आपण आता हृदय केंद्रित ध्यान आम्ही तुम्हाला आपण प्रॅक्टिस करतो, ते हार्ट जे आहे, हार्ट इज समथिंग डिफरंट. हे हृदय जे आहे ते स्त्रियांचं आणि पुरुषांचं अगदी वेगळं आहे, अगदी वेगळं. त्यांची विचार करण्याची सरणी, विचार करण्याची क्षमता सुद्धा वेगळी आहे, त्यांची विचारचक्र सुद्धा वेगळं आहे. कारण असं म्हणतात की, एक उदाहरण दिलं गेलं होतं, एखाद्या माणसाला जर काही समस्या आली, आपलेच पुरुष मंडळी घ्या आपल्या घरचे,
एखादी समस्या आली की ऑफिसमध्ये झालं किंवा आणखी काही फायनान्शियल प्रॉब्लेम झाले, तो घुटमळत राहतो 2-4 दिवस. आपलंच मनात घुटमळत राहतो. मग त्याची आई, त्याची पत्नी विचारणार किंवा मुलगी विचारणार किंवा आई काय झालं रे, काय चाललंय तुझं? मग तो थोडंसं बोलणार आणि त्या बोलण्यामध्ये असं काही होते, त्या आईकडनं, त्या मुलीकडनं, त्या पत्नीकडनं त्याला सोल्युशन मिळून जाते. 100% मिळून जाते. कारण मनुष्य हा ब्रेनचा वापर करून निर्णय घेण्याचा क्षमता करतो, परंतु स्त्रियांमध्ये हृदय जे आहे इतकं कॅपेबल असते, इतकं इंटेलिजंट असते, इमोशनली इंटेलिजंट असते, की त्याला विचार न करता काही गोष्टी समजतात. आणखी असं एक चांगलं उदाहरण मला दिसलं. माझ्या कॉलेजमध्ये एक मॅडम होती, म्हणजे माझी विद्यार्थीच होती. ती पीएचडी करत होती. तर त्या पीएचडी करताना माहिती आहे, वनिताताईंनाही माहिती असतं किती कठीण काम असते, प्रयोग करतो. मग काय रात्रंदिवस त्याच त्या विचारात असतो, एखादा प्रॉब्लेम असतो, त्याचं काही सोल्युशनच मिळत नाही. ती आई आणि तिचा मुलगा हे दोघच जण राहत होते. तर तो मुलगा त्या आईला विचारला, आई तू इतकी डिस्टर्ब काय म्हणे 2-4 दिवस, काय झालं म्हणे? नाही म्हणे माझ्या रिसर्च मध्ये काहीतरी प्रॉब्लेम. असं काय म्हणे? मग मला सांग म्हणे तुझा रिसर्चचा प्रॉब्लेम काय आहे? आईला वाटलं हा लहान मुलगा, याला मी रिसर्च, एखादी समस्या असेल तर लिहून काढा का कागदावर, जे असेल ती समस्या लिहून काढा. आपलं मन रिक्त होऊन जातं. जर्नलिंग हे सायकोलॉजी किंवा अध्यात्मिक शास्त्राचे पाया आहे. खूप लिहा, जे जे मनात येईल ते लिहा आणि ते लिहिल्यानंतर असं वाटेल की आपलं पूर्ण डोकं खाली होऊन गेलेलं आहे. आणि खाली होणं जे आहे हे फार मोठी जीवनाची चांगली प्रक्रिया आहे. तर एकंदरीत याच्यात आपण एक याच्यावरती येऊया की आईचं जीवन हे कुटुंबासाठी फार महत्वाचं आहे, तिच्यासाठी फार महत्वाचं आहे, समाजासाठी फार महत्वाचं आहे आणि हे कुटुंब वात्सल्यता जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि आता या काळामध्ये कोणी एकत्रित राहत नाही आहे. म्हणजे जे कोणी एकत्रित आहे, म्हणजे असं म्हणतात आजी आजोबा हे तिन्ही पिढी एकत्र राहिल्या पाहिजे. जेव्हा त्या बालकाचा विकास होतो, काका काकू मामा मामी सर्वांचं राहणं एकत्र, मोठी बहीण लहान बहीण सर्व एकत्र राहण्याची सवय आहे. पण आज जगात अशी स्थिती झाली आहे की आपण एकत्र राहू शकत नाही. मुलं मोठे झाले की बाहेर जाणार. दाजींनी आम्हाला एक चांगलं उदाहरण दिलं, जर तुम्ही एकत असेल बाहेर असेल तर काही हरकत नाही. तर टेक्नॉलॉजी आलेली आहे, 5-10 तुमचे जे मुलं आहे, मुलं मुली कुटुंब अशा असं ऑनलाईन वरती गप्पा मारा, एकामेकीची गप्पा मारा. खूप चांगलं टेक्नॉलॉजी आली आहे, माणसासाठी खूप चांगले आहे. ते 15 मिनिटाचा सर्वांसाठी कॉल करा, 15-20 मिनिटात एकामेकी छान गप्पा मारा. असंही होते. ते आमचे मुलं असंच करतात आता. 15-20 मिनिटं एकत्र 15 कधी कधी एक तास बोलतात, खेळतात, क्रिकेट मॅच पाहतात ऑनलाईन, हसतात. तर असाही एक प्रकार आहे फॅमिली कनेक्ट करण्याचा. तर असं वेगवेगळं शास्त्र आपल्या जीवनाच्या पोषणाला फार आवश्यक झालेलं आहे. आणि स्त्रियांचा एक सर्वात मोठा जो भांड आहे याला सुपर हार्ट म्हणतात, ही जी विचार करण्याची क्षमता आहे. मी बरेचदा हे सर्व आमचं जे काही आता जीवनात आम्ही ध्यानाची प्रक्रिया हे सर्व करत आहोत. आम्ही जेव्हा एका सिनेमा पाहतो, मी क्वचित एखाद्या जातो, चांगलं काही मूवी असल्या मराठी मूवी वगैरे, पण माझं लक्ष कशावर असते की ते पात्र विचार कसे करतात. मग स्त्री पात्र असेल ते विचार कसे करते, पुरुष पात्र असेल ते विचार कसे करते. इतकं फरक आहे, इतका ट्रिमेंडस फरक आहे की म्हणजे असं आता म्हणावं लागेल की पुरुषांनी स्त्रीकडे निर्णय क्षमता कशी आहे ते शिकलं पाहिजे. पुरुषाला जर एखादी गोष्ट जर शिकायची असली त्याला तास दिवसेंदिवस चालले जातात, पण स्त्रियांकडे ही कॅपॅसिटी आहे. म्हणून हे जे आपण म्हणतो स्त्री इज मोर कॅपेबल दॅन म्हणजे मॅन, हे फार फार महत्वाचं आहे. हा करता म्हणून विचार करतो, ती माहित नाही, ती स्वतःला करता समजते की नाही माहिती नाही, त्याच्यामुळे ती चांगले निर्णय घेते. तर हे आपण एकमेकांना रेसिप्रोकेट केलं पाहिजे. आणि एकंदरीत या चर्चासत्रात आपण हेच म्हणू की स्त्रीचं जडणघडण हे फार महत्वाचं आहे. परिवारामध्ये म्हणजे स्त्रियांना सपोर्ट करण्याची गरज आहे, निर्णय घेण्याची क्षमताची गरज आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी खूप छान पुस्तक लिहिलं आहे, भारतीय नारी. त्यात ते म्हणतात की स्त्रियांना शिक्षित करा. जर स्त्री शिक्षित झाली, परिवार समाज देश पूर्ण शिक्षित होणार आहे. आणि तिचे निर्णय तिला घेऊ द्या, हा सर्वात महत्वाचा गुण आहे. तिचे निर्णय तिला घेऊ द्या. आणि जेव्हा ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते ते पूर्ण कुटुंबासाठी चांगले असतात, अद्भुत असतात. तर ह्या गोष्टी कुठं ना कुठं आपल्यात अंगी अवतरणं फार गरजेचं आहे. स्त्रियांनी सुद्धा स्वतःची कॅपॅसिटी वाढवण्याची गरज आहे. खूप खूप आहे, खूप कॅपॅसिटी आहे त्यांच्यामध्ये. त्या कॅपॅसिटीचा वापर होणं गरजेचं आहे. म्हणजे स्वयंपाकाची कला तर आहेच आहे. म्हणजे आज असं होत आहे की पुरुषांमध्ये पण स्वयंपाकाची कला खूप चांगली आहे. तर माझा मुलगा टोरॅन्टोला होता, तू इतका चांगला स्वयंपाक करतो की म्हणजे आम्हालाही हे वाटतं, बरोबर तू इतका शिकला कसा. आणि ज्या पद्धतीने मुलं ग्रो झाली, तर आम्हालाच कधी कधी हेवा वाटतो की ते आमच्यापेक्षा चांगले गृहस्थ होणार आणि होणारच आहे. एवढं असं वाटायला लागलेलं आहे. छान चांगले निर्णय घेतात, एकामेकाशी चांगले राहतात.
आणि हे खूप चांगलं आहे. त्या पद्धतीनं आपण जर आपले फॅमिली लाईफ जर आपण आपली आखली तर सर्व समाजामध्ये चांगल्या प्रकारे आपले मुलं समोर येऊ शकतात. परंतु ही जे सहकार्य मातृत्वाची जी कल्पना आहे ही स्त्रियांना रिस्पेक्ट आणि पूर्ण आपल्या ह्याच्यात सर्व आपले वेदांमध्ये पण श्लोक आहे की स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, नाही का. स्त्रीचा सन्मान जिथे होतो तिथं तो समाज समुद्र होतो, परिवार समुद्र होते. या कल्पना कशासाठी आहे की जेव्हा पुरुष हा स्त्रीचं अनुकरण करायला लागते तेव्हा त्याच्यात मनात शुद्धता वाढते, त्याची विचार प्रणाली बदलते आणि ऑटोमॅटिकली त्याच्यात चांगुलपणा निर्माण व्हायला, तो पतीच्या स्वरूपात असो, पित्याच्या स्वरूपात असो, भावाच्या स्वरूपात असो. आणि हे जेव्हा आपण एकत्र बघून शिकतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की ही विचारधारा अशा त्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. ही भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी हे ताणतणाव कमी करणे, योगा, प्राणायाम, ध्यान, चांगले पुस्तक वाचणे, चांगले म्युझिक ऐकणे ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक झालेली आहे. आणि आजच्या पिढीमध्ये जसं सोशल मीडिया वाढताय, मोबाईलचं प्रमाण वाढतंय, याच्यामुळे ताणतणाव अकारण वाढलेला आहे. याच्याहून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे. खूप हानिकारक आहे. जर छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम जर आपल्या त्या बाळाच्या गर्भावरती होतो तर या सर्व गोष्टींचा का होणार नाही. म्हणून सांगितलं की जेव्हा स्त्री गर्भवती असते त्यामुळे तिच्याद्वारे जे ग्रहण केल्या जाते, ज्ञान असो, चांगले पुस्तकं वाचले असो, चांगलं म्युझिक असो, ते पूर्ण भावनिक स्मृती म्हणून त्या बाळापर्यंत पोहोचतात. जसं आमच्या ध्यानामध्ये हे ध्यान जे आपण करतो, घाटफुले ध्यान, या ध्यानामध्ये एक सर्वात महत्वाची जी स्पेसिफिसिटी आहे की या ध्यानामध्ये एक सूक्ष्म दिव्य ऊर्जा आपण ग्रहण करतो आणि ती पूर्ण आपल्या हृदयात जाते आणि आपल्या हृदयातील सर्व किलमिशपणा भावनिक सर्व निघून जातो नाही पण निर्मळ होतो. तर ती जी फ्लो आहे त्या दिव्य धारेचा त्या बाळापर्यंत पोहोचते आणि त्या बाळाचा विकास सर्वोत्तम होतो. आम्ही ते बघितलेलं आहे. आता आमच्याच उदाहरण सांगतो. माझा मुलगा झाला त्यानंतर 8 वर्ष आमच्याकडे काहीच म्हणजे मला सेकंड काही नव्हतं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हे काही शक्यता नाही आहे बाबा. परंतु ह्या सर्व प्रक्रियेत जाता जाता असं लक्षात आलं की मग होणार आहे. संगीता ऐकत आहे ती ध्यानाला बसली. एक दिवस होतं म्हणजे सेकंड इश्यू होता आमचा आणि मग आता आम्ही ज्या काही स्टाईल आता जगतो तेव्हापासूनच होतं. आमची या पद्धतीने आमची जीवनशैली होती. ती एकदा ध्यानाला बसली तर ध्यान छान झालं. ध्यानानंतर डायरी लिहिणे, आमचा एक परिक्रम आम्ही लिहितो. जे जे काय ध्यानात आलं, खूप सूक्ष्म अनुभव येतात, जे काय आले ते लिहित असतो. तर तिने लिहिलं की मला आज ध्यानामध्ये करुणा नाव आलं. अरे म्हटलं हे काय झालं, तर शेअर केलं. अर्थात त्या दिवशी नाही शेअर केलं करुणा. म्हटलं आता मग काही हरकत नाही, करुणा नाव आलं म्हणजे तुला मुलगीच होणार आणि तिचं नाव आपण करुणाच ठेवणार. मग ती करुणाचा जन्म झाला, तिचं नाव आम्ही करुणाच ठेवलं. आता ती करुणाच आहे. तशा सर्व गोष्टी या आपण जर शिकायला लागलो तर आपलं जे मानवी जीवन आहे फार अमूल्य आहे, खूप चांगलं आहे आणि याच्यासाठी खूप पैशाची गरज नाही, काहीही नाही. जेवढं आपल्यात आहे, जेवढं काही आपल्या जवळ आहे त्या साधन सामुग्रीमुळे आपण आपलं जीवन फार खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि जेव्हा आपलं जीवन चांगलं होतं तेव्हा आपल्या सर्वच गोष्टी समृद्धीकडे वाटचाल करायला लागतात. तर आजच्या सत्रामध्ये आपण हा महिला दिनानिमित्त स्पेसिफिकली हा आयोजित केला की आपल्या महिलांचं, आपल्या कुटुंबाचं, सर्वांचं प्रशिक्षण व्हावं, काही चांगल्या गोष्टी समजून घ्याव्या आपण सर्वांनी. आणि याचा जर आपण अवलंब केला तर आपलं पूर्ण कुटुंब हे सत्कारमी होईल, प्रोग्रेसिव्ह होईल, आरोग्य, संपदा, प्रॉस्पेरिटी सर्व चांगली राहील आणि दुर्गुणांचा स्पर्शही होणार नाही. असा चांगले कुटुंब, चांगला समाज घडवण्याची क्षमता आपल्या मातांमध्ये आहे. माता बंधू भगिनी या सर्वांना आपण एक त्यांचा आदर म्हणून आज आपण हे जे चर्चासत्र आहे त्यांच्यासाठी आपण समर्पित केलेलं आहे. आणि खरोखरच त्यांना सपोर्ट करा, त्यांना इन्व्हॉल्व करा, त्यांना निर्णय घेऊ द्या, आपले निर्णय सुद्धा त्यांना घेऊ द्या आणि मग बघा किती किती चांगले सजेशन देतात. तर या दिनानिमित्त आपण या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि ही शृंखला मला वाटते आमच्या पंचायत जागृती मंचाद्वारे आपण चालू ठेवूया. याचे अजून 9 चॅप्टर्स आहे. 9 आपण हे वेगवेगळे चॅप्टर्स आपण एका दृष्टीने घेऊया. मुलांना कशा सवयी लावायच्या, आणखी बऱ्याच छोट्या छोट्या खूप काही गोष्टी आहे त्या आपण नंतर कधीतरी घेऊया. तर मला वाटते एवढं बोलून मी आपले सर्वांचे धन्यवाद मानतो.
आणि यानंतर जर आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण ही चर्चासत्र आपण ओपन करूया. वनिताताई, तुमच्याकडे काही आणखी काही विचारायचं तर आपण चर्चा करू शकतो. इथे उपस्थित पैकी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. छान सांगितलं तुम्ही. अजून कोणाला काही विचारायचं विचारा, मग मी बोलते थोडं. हॅलो, कुठल्या लेडीजचे प्रश्न विचारायचे असेल त्याच्यावर, किंवा तुमचं काही मत मांडायचं असेल. या चर्चासत्राच्या सर्वच गोष्टी सर्वांना पटेल असं नाही, आणि न पटणाऱ्या गोष्टी बोलणं हे फार योग्य आहे. त्याच्यातूनच आपलं काहीतरी म्हणजे काय होतं, काय म्हणतो, चर्चा पूर्णत्वात येते, सर्कल कम्प्लीट होते. बरोबर आहे. कृपया बोला, तुम्ही पण बोला. आणि न्यूली मदर होण्यात, स्पेशली ज्यांना नवीन आता आया होऊ शकतात, होणार आहेत, त्यांच्यासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा होता, की गर्भाशयापासून जे संस्कार होतात आणि याचे दाखले जे आहे ते आपल्या इतिहासातही आहे, महाभारतामध्ये आहे, रामायणामध्ये आहे. जे अभिमन्यूने सुभद्रा म्हणजे ती प्रेग्नंट असताना तिने जे काही ऐकलं, जसं आपण ते चक्रव्यूहाची रचना ती त्याला सांगत होती आणि मध्येच ती झोपी गेली आणि त्याने ते अर्धवटच तेवढंच ऐकलं. तर असे दाखले आपल्या महाभारतात, रामायणात सुद्धा आहे अगदी, की त्यांनी नाही, त्यांना जे ऐकल्यामुळे झालं अभिमन्यू. हा म्हणून अर्धवट म्हणजे ती झोपी गेल्यामुळे तो चक्रव्यूहात अडकला ना. हा, त्याला पुढची माहिती मिळालीच नाही. तर हे दाखले आपल्या, तो चक्रव्यूहातून बाहेर आला असता. हो, नाही, रामायणाप्रमाणे आपणही तसंच चक्र आहे, आपणही लोक तशाच चक्रव्यूहात अडकलेलो आहोत, आपणही असं अपूर्व काम करत आहोत. कुठं ना कुठे आपलं पण आहेच ना. बरोबर आहे. बरोबर. पण हा कार्यक्रम आपल्या म्हणजे पुरुष मंडळींनी पण ऐकायला पाहिजे होता ना. खूप छान माहिती दिली सुधीर दादांनी. हो, आम्ही मुद्दामून सांगितलं की हा कौटुंबिक कार्यक्रम मुलांना सुद्धा आणा. खरंच नाही, सर्वांना ऐकण्याची गरज आहे. पालकत्व, मातृत्व हे एकाची जबाबदारी नाही आहे, नाही. हे कुटुंबिक Actually जबाबदारी आहे, हा समाजाची कार्यक्रम जबाबदारी आहे. स्त्रियांना तर सगळ्यांना समजतं, पण पुरुषांना किंवा घरातील जे कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी ऐकायला हवा होता, जेणेकरून त्यांच्यामध्ये पण म्हणजे घरात जे वातावरण असतं ते सगळ्यांमुळेच असतं, जे काही घडतं ते सगळ्यांनाच या गोष्टींचा अवलंब करावा लागेल, म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे स्त्रिया तर करतातच सगळ्या गोष्टी, पण पुरुषांनी, मुलांनी, मुलींनी सगळ्यांनीच या गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे असं वाटतं. तिच्यासोबत असणारं सोपं तिच्यासोबत म्हणजे सगळ्या गोष्टी ती सासरे एकटीने सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. तिला आनंदी कसं ठेवतो, बाकीच्यांची जबाबदारी. येस, पाठिंबा मिळणं आवश्यक असते, अंडरस्टँडिंग आवश्यक असते त्याच्याबद्दल. म्हणून सगळ्यांसाठी हा कार्यक्रम हवा होता, नॉट फॉर द वुमन्स ओनली. सगळ्यांसाठीच होता, पण आता पुरुष मंडळी आले नाही. डॉक्टर अनिल वंगलवारांनी तिथे लिहिलं होतं की सर्व बंधू भगिनींना निमंत्रण, त्यांना म्हटलं सर्व परिवाराला निमंत्रण द्यावं. बरोबर आहे. म्हणून हा महिला दिन म्हणून हा ठेवायलाच नव्हता पाहिजे, महिला दिन म्हणून ठेवला ना, म्हणून आले नाही ते सगळे. बरोबर आहे. महिला दिन हे टायटलच नव्हतं पाहिजे. तो त्या दिवशी आम्ही ज्या मीटिंग मध्ये हा विषय निघाला, म्हटलं हा एक काहीतरी आपण या दिवशी, कारण महिला तर केंद्रबिंदू आहेच, आई हे केंद्रबिंदू आहेच, पण या आईला, दुसऱ्या आईलाही घडवायचं आहे, मुलांनाही घडवायचं आहे, आणि हे घडवताना त्यांना सुद्धा जबाबदारीची जाणीव ठेवत, कळत न कळत सुद्धा आपल्याला आणावंच लागणार आहे सर्व गोष्टी. बरोबर आहे. सगळ्यांचं, घरातल्या सगळ्यांचं सहकार्य आवश्यक असते. ऑफलाईन मध्ये जेवढा रिस्पॉन्स मिळू शकतो ना, तेवढा ऑनलाईन मध्ये नाही मिळत. एक तर टायमिंगचाही प्रत्येक जे असतात, आता संध्याकाळी 8-9 म्हणूनच ते आपण 9 वाजता ठेवला आणि त्याची सर्वांची चर्चा केली. देऊन आल्या वाटते. मी तर स्वतः घरी 8 वाजता आली, त्याच्यानंतर जॉईन केलं मी 9:30ला. या पुस्तकाचं आपण प्रेझेंटेशन घेऊया, ह्या दाखवतो तुम्हाला. त्याच्यात 9 चॅप्टर्स आहे, मी थोडं वाचून दाखवतो, आपण एक घेऊया त्याचा, आणि हे सर्व परिवारासाठी ठेवूया हे विषय. त्याच्यातले काय मुलांचे फॅमिली टॉक ठेवूया, पूर्ण मोबाईल लावा, घरात सर्वांना बसू द्या, ऐकू द्या.
त्यांचं आपण ऐकून घेऊ, आपणही त्यांचं आपलं सांगूया, काही असं नाही. त्याच्यात आहे पहिला 9 चॅप्टर्स आहे. मुलांचे संगोपन करायला अजूनही एक गाव लागतं. कॉन्सेप्ट आहे मुलांचे संगोपन करायला एक गाव लागतं. गाव त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की गाव म्हणजे काय, काका काकू मामा मामी कोणतेही असो, असं नाही की आपल्या अपार्टमेंट मध्ये तेही लागणार. त्याला हॅलो पॅरेंटिंग म्हणतात. हॅलो पॅरेंटिंग म्हणजे कसं, आपले मुलं कधी कधी आपलं नाही ऐकत, पण शेजारी जो काका असतो आपला बिलकुल प्रिय, त्याचं तो ऐकून घेतो. तर हे एक बरोबर. मदत आहे, अवघड काहीच नाही. ज्या काकाकडून तो ऐकणार असतो त्याच्याकडे पाठवून देतो त्यांना. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ना, याची परीघ वाढते एकंदरीत. तर तो हा प्रकार होता. शुद्धतेचे मार्गदर्शन घ्या, ती प्राप्त करा, विकसित करा, इतरांना सांगा. शुद्धपणा म्हणजे समजूतदारपणा. आपली आजी होती, काहीच नव्हतं, ताण तणाव काहीच नाही. तिला एखादा प्रश्न विचारला ते पटकन उत्तर द्यायची. कोणताही ताण तणाव नसताना नैसर्गिकपणे जे उत्तर मिळते, जी समज देते ना, त्याला आपण सुज्ञपणा म्हणतो, विजडम म्हणतो. त्याच्यानंतर आहे मुलांचा जन्म होण्यापूर्वी बराच काळ आधी तयारी चालू पाहिजे. हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. मुलांचा जन्म होण्यापूर्वी बराच काळ आधी तयारी चालू ते म्हणजे आपल्या मुलांना आपण लहानपणापासूनच प्रशिक्षण देण्याची गरज आहे. म्हणून आम्ही सांगतो की लहानपणापासून ध्यान करायला लावा. ध्यान ही अशी सूक्ष्म पद्धत आहे की त्याच्यामुळे आपली मानसिकता बिघडण्यापासून वाचते. पहिल्यांदा तर वाचते, विचार करण्याची क्षमता आणि वृद्धिंगत होते, दोन्ही पण प्रकार आहे. तर हे आपण करू शकतो. आनंदी माता आनंदी कुटुंब निर्माण करतात, ते आपण आज बघितलं. प्रारंभिक बालपण हाच सुज्ञतेचा पाया आहे. प्रारंभिक बालपण ते 3 आणि 5 वर्षाचं जे वय आहे हे फार महत्वाचं वय आहे. त्याच्यावरती एक आहे चॅप्टर, आपण एखाद्याची घेऊया. चारित्र्य व्यक्तिमत्वाची रचना करते. आपलं पूर्ण चारित्र्य जे आहे ते व्यक्तिमत्वाची रचना करते. युवक भविष्य आहे, त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना नाउमेद करू नका. कारण आज काय होत आहे, आम्ही एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राहतो, त्यांना चांगल्या गोष्टी सांगणारे लोकच नाही आहे. हा मोठा प्रॉब्लेम आहे. चांगल्या गोष्टी सांगणारे, चर्चा करणारे लोक समाजात अवतीभोवती फार कमी आहे. त्यांची संख्या सुद्धा वाढणं फार गरजेचं आहे. एखादा मुलगा काहीतरी वाईटपणा करत, त्याला आपण असंच म्हणणार, हिडीस पिडीस करून त्याला हाकलून देणार, हे काय बोलायचं. पण त्यांचं पण थोडंसं ऐकून घ्यावं लागते, ते कोणत्या परिस्थितीत आहे, काय आहे. त्यांना सुद्धा कोणाची तरी अपेक्षा असते की 2 चांगल्या गोष्टी बोलायला पाहिजे. कारण आम्ही कॉलेजमध्ये बघतो, मी चंद्रपूरला होतो, इकडे होतो, काही 1-2 पोरं रडून गेले आमच्यासोबत. तर एवढं चांगले बोलणारे शिक्षकच आम्ही पाहिले नाही. आणि याच्यात आपलं लर्निंग खूप होतं. यात आपल्याला इतकं शिकायला मिळतं की खूप लर्निंग होतं. तर असे काय म्हणतात त्याला, आता सोशल पॅरेंटिंग होणं फार गरजेचं आहे. आपण चांगले आहोत, आपण काही आपल्या आजूबाजूच्या मुलांना काही पॅरेंटिंग करू शकतो का, काही मेंटरिंग करू शकतो का. त्यातून आपला विकास खूप होतो. आपल्याला संधी मिळते की आपण त्याच्याकडून काही शिकतो का. त्यानंतर आहे जीवनशैली ही आपल्या मनोवृत्तीची अभिव्यक्ती आहे. कशी आपली जीवनशैली आहे. तुमच्या प्रेमाला शिस्त लावा. हे काय खूप छान वाक्य आहे. तुमच्या प्रेमाला शिस्त लावा, तुमच्या शिस्तीवर प्रेम करू नका. तुमच्या प्रेमाला शिस्त लावा, तुमच्या शिस्तीवर प्रेम करू नका. तर याला म्हणतात लव्ह अँड डिसिप्लिन. डिसिप्लिन युअर लव्ह, नॉट डिसिप्लिन युअर. आपण काय करतो, डिसिप्लिन इतकं पाळतो की त्या मुलांना परेशानच करून टाकतो. त्याला काय करायचं आहे. फर्स्ट लव्ह अँड देन डिसिप्लिन. म्हणजे प्रेमाच्या वातावरणात ते डिसिप्लिन शिकू शकते. लव्ह डिसिप्लिन द पर्सन, असं काही होणार. ह्या सर्व छान गोष्टी आहे, आपण हळूहळू करूया. सर्वजण आपण याच्यात वेळ देतो. आमच्या पंचायत जनजागृती मंचचे सर्व कार्यकर्ते आहे, हे आम्ही लोक पण शिकत आहोत हळूहळू. असाच एक समुदाय आपण जर हळूहळू निर्माण केला, तर हळूहळू हा 2-4 वर्षात ही संख्या वाढायला लागेल आणि चांगले विचार आचार एकमेकांकडचे आपल्याला कळायला लागेल. आणि जगात खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा आपल्याला आपल्या समाजापर्यंत पोहोचवते, आपल्यालाही शिकायला वेळ मिळेल. अशा प्रकारची सत्र आपण सुरू ठेवूया. वनिता ताई आता ठीक आहे. आणखी कोणाला बोलायचं. संध्या कालेश्वर वारजी काही बोलणार. हो संध्याताई. आता जॉईन झाली मी, कारण बाहेर होती प्रोग्राम मध्ये, त्यांना माहित नाही काय झालं ते सगळं. ठीक आहे. करुणा तू काही बोल. मला एक मुद्दा सरांनी सांगितलेला कळला नाही. बुद्धिमत्ता बोथट होते असं म्हणालात तुम्ही, बोलता हे आता लेक्चर देताना.
म्हणजे हो जास्त हो 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 जास्त वापर केला तर बोथट होते. ह्याचं नेमकं मला हो. म्हणजे एक अर्थ कळला नाही. बोथट होणे म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे आपण तर म्हणून घेतो की बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करावा, जिथे जिथे गरज आहे तिथे जास्तीत जास्त वापर आपण असं समजतो जनरली, आहे की नाही? पण तुम्ही असं म्हणालात तर मला त्याचा अर्थ थोडासा उलगडून हो, सांगाल का? ठीक आहे ठीक आहे. हा, नाही नाही, जिथं आवश्यकता नाही तिथं डोकं लावणे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जिथं आवश्यकता नाही तिथेही डोकं लावणे. लावू नये का? नाही, कशाला गरजच नाही ना. अच्छा. मला भाजी विकायला म्हणजे भाजी मार्केटमध्ये जायचं आहे, काय छोटं हा. काम आहे तिथं मला. हो. आणि काय होते, जिथं डोकं लावायचं तिथं डोकं लावलं ना, तिथं तर्क निर्माण होतो, आर्ग्युमेंट निर्माण होतात, आर्ग्युमेंट समज निर्माण निर्माण होतो. होत हा. नाही. समज निर्माण होत नाही ना, हा. नाही का? आणि असं हम्म. खूपदा करायला लागतो, असं खूपदा करायला लागतो. हम्म. बरोबर. म्हणजे आपल्या हो. कॉलेजमध्ये असो, ऑफिसमध्ये असो, चहाच्या दुकानात बसणार, नाही नाही त्या गोष्टी करत राहणार, नाही नाही ते तर्क लावणार, आर्ग्युमेंट करत राहणार, डोकं खराब करून घरी येणार. अनवॉन्टेड अनवॉन्टेड हा, अनवॉन्टेड अनवॉन्टेड. आर्ग्युमेंट करायची गरज नाही. बरोबर आहे. परंतु हे जे आहे, जिथे डोकं न लावता चांगलं काम करता येईल त्याची जर प्रॅक्टिस लावली, माणसाला मग डोकं लावायची म्हणजे कुठेही डोकं लावायची आवश्यकताच पडत नाही. ठीक. आणखी कोणी? छान लेक्चर चांगलं होतं आज तुमचं. खूप छान लेक्चर होतं आज. म्हणजे महिलांसाठी खूप उपयोगी पडणारं होतं. आणि महिलांना मला एक सांगायचं, महिला आपण घरात राहतो, घरातले कामं करतो, पण तिथे पण सायन्सची खूप गरज आहे. प्रत्येक काम सुद्धा प्लॅनिंगने करावं लागतं. आपल्याला असं वाटतं घरातली कामं करत आहे स्त्री, पण तिथे सुद्धा खूप बुद्धिमत्तेचा वापर होतो. कारण कोणती भाजी करायची आहे, किती करायची आहे, कशी करायची आहे, कोणाला कसं करून द्यायचं, आणि ते फ्रीजमध्ये कोणची भाजी लवकर खराब होते, कोणती भाजी आधी करायची आहे, असं किती खूप प्लॅनिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये सुद्धा खूप डोकं लागतं. पण आपण सहसा त्याचा विचार करत नाही. बाई घरात आहे म्हणजे बाईचं म्हणजे तिला डोकं नाहीच आहे, असं म्हणजे समज आहे अजूनही समाजामध्ये. घरात ती बाहेर नोकरी करत नाहीये म्हणजे त्याचा अर्थ ती नाही नाही नाही. शिकलेली असली तरी, म्हणजे काही लोक समजून घेतात, पण जी बाहेर नोकरी करत नसेल ना, घरातच आहे ना, पण घरात सुद्धा खूप बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. त्यानुसारच तिला खूप प्लॅनिंग्स असतात तिथे सुद्धा. त्या प्लॅनिंग नुसार केलं तरच ते जर सुरळीत चालू राहतं त्यांचं लाईफ म्हणा, पतीचं म्हणजे पूर्ण कुटुंब, एकूण कुटुंबाचं जी संस्था आहे ती सुरळीत आणि व्यवस्थित चालू ठेवण्यामध्ये तिचा सुद्धा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. ती बाहेर नोकरी करत नसेल तरी तिथे सुद्धा तिचं खूप चांगल्या पद्धतीने करावं लागते, तेव्हा कुठे ते टिकून राहते आणि चांगलं चालू राहते, असं मला इथे सांगायचंय. म्हणजे विचारांचं संतुलन विज्ञान आणि अध्यात्म याचं संतुलन आहे. हा. अगदी बरोबर, अध्यात्म अगदी आणि बरोबर. विज्ञान या दोघांचंही संतुलन आहे. आणि त्यालाच अगदी ते चांगलं जीवन म्हणता येईल. अगदी बरोबर. म्हणूनच स्त्री शिकली पाहिजे हा त्यामागचा हेतू तोच होता. शिकणे ह्या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक नव्हे, वैज्ञानिक आहे. आध्यात्मिक आणि भावना ही नॅचरल असते, परंतु बुद्धिमत्ता ही मुद्दाम करून शिकून घ्यावी लागते. आणि म्हणून वैज्ञानिक सिद्धांत आपल्या कामामध्ये जर आले तर आपण जसं साध्या साध्या गोष्टी आहेत, भांड कसं ठेवावं, ग्लास टेबलावर कुठे ठेवावा, पटकन हो. चुकीने हात लागला की खाली पडतं, म्हणजे खाली ही चूक पडतं. झाली ना, तर ती हो. चूक होऊ नये. शेगडीवर गंज किती वेळा ठेवावं, म्हणजे खालून लाल होतपर्यंत ठेवावं की त्याच्या आधी उतरवावं, म्हणजे उतरवा. हे सगळं वैज्ञानिक आहे ना. हो. हा तर्क, विज्ञान, गणित ह्या सगळ्यांना धरून असतं. या सगळ्यांना धरूनच ते सगळं फॅमिली पूर्ण कुटुंब चालत असते. आणि हे सगळं चालत ती असतं. बाहेर काम करत नसेल तरी घरात तिला हे सगळं विचार करून करावं लागते, बिलकुल प्लॅनिंग बिलकुल. हा, करावं लागते. हा, बिलकुल. तेच आहे म्हणजे ना. म्हणजे सर्वच गोष्टी पालटून पालटून सर्व चहा करायला लावा घरच्यांना. एक दिवस त्यांना, एक दिवस यांना, एक दिवस त्यांना. नाही नाही 4 नाही प्रकारची जमत चहाची ते. असतील. नाही जमत. जमल जमल जमल. प्रॅक्टिस केल्याने जमेल, परंतु कसं आहे की प्रत्येक जणाला आपापलं काम असतं, म्हणून काही गोष्टी सहजरित्या वाटून दिलेल्या, जसं काही वाटणी केली आहे अशा पद्धतीनं एक रिवाज पडलेला आहे किंवा हा 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 बाहेरचे काम पुरुषांनी करायचे, घरातले काम स्त्रियांनी करायचे, ही एक म्हणजे अलिखित पूर्वापार चालत आलेली आपली एक ही परंपरा आहे. परंपरा आहे. त्यात पण ही काही मध्यस्थितीत झाली तर आधी नव्हतं. आधी पूर्वी महिला बाहेर जात होत्या, काबाडकष्ट करत होत्या, पण ही मध्यंतरीच्या काळातच असं झालेलं आहे. म्हणजे एक मानसिकता तयार झाली की स्त्रियांनी घरातच राहायचं आणि पुरुषांनी पुरुषार्थ दाखवायचा, आम्ही पुरुष आहोत
हे एक हा. म्हणजे संकल्पना त्या पुरुषांमध्ये इतकी ठाम रुजलेली आहे की अजूनही आहे ती आहे. आणि म्हणजे कसं आहे की शिक्षण द्यायचं नाही आणि तुला काय समजते तू मूर्ख आहे म्हणायचं. हा हा म्हणजे अजूनही शिक्षण आहे. द्यायचं नाही, स्त्रीला शिकू द्यायचं नाही. ही मानसिकता मध्ययुगात आली होती ना. आली होती. मध्ययुगात हा हीच आली होती की स्त्रियांनी चूल आणि मूल एवढंच पाहावं आणि हम्म. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. तो हिशोब हम्म. कसा करायचा आम्ही पाहतो. तू हा. फक्त मूल सांभाळ, चूल सांभाळ. आता मूल सांभाळणं ही इतकी अत्यंत जबाबदारीची गोष्ट असताना सुद्धा तिला ती त्या गोष्टीला ते तुच्छ त्याला कमी समजायचं. कमी हा, कमी कमी समजायचं. पाहतात. हा. कमी ते मूल दर्जाचं आहे रडत आहे ते. ना, म्हणजे कसं आहे, मूल रडत आहे ना, तुला समजत नाही का तर रडत आहे, म्हणजे आपण म्हणायचं म्हणजे तिला आता समजते. या पुस्तकामध्ये किती महिलांचं मातृत्व आणि महिलांचं किती 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 सरांनी सांगितलं. हे जर प्रत्येक पुरुषाने वाचलं तर त्यांना खरंच, पण ते वाचावं हे वाटलं पाहिजे आधी. हे वाटणं खूप महत्वाचं आहे. हे ऐकलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे. स्त्रियांचं महत्व काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांना महत्व दिलं पाहिजे. हे वाटणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच ते महत्वाचं पुस्तकाला आहे. हात लावतील ना. अनेक लेख येतात, अनेक पुस्तक पब्लिश झालेले आहेत, पण पुरुष त्या स्त्रियांचं मॅटर म्हटलं की बाजूला ठेवून देतात. असे पुष्कळ लोक आहेत, पुरुष आहेत की पुरुष स्त्रियांचं मॅटर म्हटलं की नको. तिचं काहीतरी चांगलं काहीतरी वाचनात आलं असेल, तिच्याबद्दल काही चांगलं असेल तर तिथे वाचायला आवडत नाही त्या लोकांना. पुष्कळ लोक आहेत तसे. नाही, म्हणूनच काय की यामध्ये सगळ्यांचा सहभाग सारखा असण्यासाठी समानता पाहिजे. जी विषमता मध्ययुगात निर्माण झाली ती मोडून काढली पाहिजे. स्त्रियांनी आता मोडून काढलं पाहिजे. अर्थात मोडून काढत आहेत. जसं शिक्षणात पुढे जात आहेत, नोकरीत पुढे जात आहेत, त्याच्यातून त्यांना ज्ञान मिळत आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग ते संसारात करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. फक्त अतिरेक झाला नाही पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा गर्व नको, शिक्षणाचा गर्व नको, तर समजुतीचं व्यवस्थापन घरात निर्माण झालं पाहिजे. हा त्यामागचा हेतू आहे. संतुलन राखणे हे महत्वाचं आहे. अध्यात्म जितकं महत्वाचं आहे तितकंच विज्ञान महत्वाचं आहे. आज कित्येक स्त्रिया बाहेर काम करतात, पण घरी आले की पुन्हा तिला ते घर सगळं सांभाळावं लागते. किचन हा, पुन्हा ती तिला मानसिकता बनून पदर गेलेली आहे खोचून ती तिला ती किचन मध्ये सोडायची. जावंच लागते. असं ते, कारण ते काम तुझेच आहे. पुरुष आम्ही बाहेरून आलो की आम्ही बाहेर बसतो आणि स्त्री मात्र बाहेरून आल्यानंतर पुन्हा पदर खोचून तिने किचन मध्ये जायचंच आहे, पूर्ण काम जायचं करायचंय, मुलांचं करायचंय. ही मानसिकता अजूनही आहे स्त्रियांमध्ये, सुशिक्षितांमध्येच आहे. आहे. सुशिक्षितमध्येच जास्त करून म्हणूनच आहे. म्हणूनच फॉरेन सुशिक्षितमध्येच आहे. कंट्रीमध्ये काही गोष्टी स्वामी विवेकानंद म्हणायचे की जी पाश्चात्य जी संस्कृती आहे तिथलं बौद्धिकता आणि आपल्याकडली आध्यात्मिकता अशी एकत्र करायची गरज आहे. इकडे फॅमिली प्लॅनिंग मध्ये सर्वजण मिळून करतात, प्लेट धुवून घेतात, हे साफसफाई करतात, घर साफ करतात, पुरुष आणि स्त्री दोघं मिळून करतात. आणि त्या सवयी आपण जर लावल्यानं आनंदच आनंद आहे. होईल 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 असं कमीत कमी ऐकल्यानंतर तरी होईल. ऐकल्यानंतर माणसांनी ते accept केलं पाहिजे आणि माणसांनी पुढाकारही केला पाहिजे. नाही तर आमच्या मुलांकडे पाहतो त्यांच्याकडे आम्हाला शिकायला मिळतात. म्हणजे माझा मुलगा तो 6 वर्ष टोरंटोला होता, आता तो आला, तो तिथून पूर्ण आपल्या आईला विचारायचा युट्यूब वरती, मी भाजी कशी करू, मी हे कसं करू. त्याची आजी म्हणायची आज हा सण आहे, तू भजे करून घे, तो आंब्याचा रस करतो, सर्व करायचा आणि तो शिकून घेतला. आताही तो करते मस्त एन्जॉय. आता घरी आल्यानंतर तो किचन मध्ये असते. वडील म्हणतात तू किचन मध्ये काय करते, तो आईसोबत एन्जॉय करते, मस्त काहीतरी करते. त्याच्यामुळे काय होते, वेगळं कल्चर डेव्हलप होते, फिलिंग कनेक्ट होतं, फॅमिलीचं फिलिंग कनेक्ट होतं आणि एकमेकांना मदत केल्याने म्हणजे जे एकमेकांप्रती प्रेमाची भावना जी असते ना ती अजून वाढते आणि एक रिस्पेक्ट येतो की नाही, म्हणजे अंडरस्टँडिंग वाढते. अंडरस्टँडिंग असेल तरच ते काम करू इच्छितात आणि करायला पाहिजे. अंडरस्टँडिंग असायला पाहिजे एकमेकांबद्दल. नाही ती बिझी आहे, तिला बरं नाही आहे, तिला सांभाळते आहे, त्या बाळाला बरं नाही आहे, ती काहीतरी करते आहे, तेव्हा मी हे केलं तर काय हरकत आहे, हे त्यांना ते कळायला पाहिजे ना. त्या मोमेंटला आपण काय करायला पाहिजे, हे कमी दर्जाचं काम आहे, हे स्त्रीचं काम आहे, हे मी का करू, हा अहम इगो तिथे नसायला पाहिजे. हे पण प्रत्येक पुरुषामध्ये नाही राहत. नाही. याच्यात झालं कसं नाही, आपण म्हणजे असं बोलण्यापेक्षा हे आपण सामाजिक उद्बोधनाचं जे आहे ना शिक्षण आपण आणूया. ते शिकायला लागले लोक तर आपोआपच करायला लागते, करतील. थोडं त्यांना कधी याचं गोष्टी सांगितल्याच गेलं नाही किंवा तसंच राहायला सांगितलं गेलं, तशाच पद्धतीने प्रशिक्षित होत गेले कुटुंबामध्ये, मग तसंच चालायला लागलं. तर हे आपण हळूहळू जर आपण एकामेकाला प्रशिक्षित केलं ना, व्हायला लागेल सुरुवातीला. तशा कार्यक्रमाचा उद्देशही तोच आहे की कुठं ना कुठं असे इश्यू ऍड्रेस व्हावे आणि छोटं परिवर्तन आपण आपल्या जीवनात आणू शकू. ठीक आहे, आजचा कार्यक्रम छान झाला. वनिता मॅडम,
हो सर. हा, एंड करा आता. आम्हीच करायचं का? ठीक. नाही. खूप छान झाला कार्यक्रम. अपेक्षा होती आपल्याला ऍटलिस्ट 30-40 तरी लोक जुळतील, पण असो आता एवढं त्यांनाच माहिती, वेळेचा अभाव म्हणा किंवा जेवणा खाण्याची वेळ असेल तिथे, पण ओव्हरऑल एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला. आणि जसं की सुधीर सरांनी म्हणले की याची एक सिरीज आहे, तर मध्ये मध्ये आपण त्या सिरीज नुसार कार्यक्रम घेत जाऊ. तुम्ही तयार करा, तुमचे प्रेझेंटेशन तयार करा. आणि तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इतके छान कार्यक्रमावर बोलले. आणि चोपवार सर नेहमीच चोपवार सर आणि अनिल मंगलवार सर नेहमीच प्रत्येकच कार्यक्रमासाठी हे करत असतात, आम्हाला प्रेरित करत असतात. तर त्यांचेही आभार आणि उपस्थित सर्वांचे आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.